Hello everyone. From today we will start minimization questions. Okay, minimizationचे क्वेश्चन्स आपण आजपर्यंत घेतलेले नाही आहेत. आता इथून पुढचे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते मिनिमायझेशनचे आहेत. एक 4 ते 5 क्वेश्चन्स आपण हे घेऊया आणि मग थेरॉटिकल क्वेश्चन्स करेल, म्हणजे ज्याच्यामध्ये आधी फॉर्म्युलेशन येतं आणि मग सोल्युशन येईल. मॅक्सिमम काय होतं माहिती आहे का, मॅक्सिमायझेशनचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये बाउंडेड एरिया येतं आणि मिनिमायझेशनचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये अनबाउंडेड म्हणजे ओपन रिजन येतं. ओके, समोर लिहिलेला क्वेश्चन बघा. 7.4 मधला क्वेश्चन नंबर 6 आहे. काय दिलेलं आहे इथे? मिनिमाइज z इक्वल टू 7x प्लस वाय सबसेट टू 5x plus y greater than or equal to 5, x plus y greater than or equal to. ग्रेटर दॅन आहे म्हणजे नॉन ओरिजिन साईडचे क्वेश्चन्स असणार आहेत. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, हे जे स्टेटमेंट दिलेले आहेत या स्टेटमेंट्सवरून लाईन्स ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. x प्लस वाय ग्रेटर दॅन और इक्वल टू 3 म्हणजे इथे येईल 5x प्लस वाय इक्वल टू 5, x प्लस वाय इक्वल टू 3. डिवाइड बाय 5 केला म्हणजे 5x प्लस वाय अपॉन 5 इक्वल टू 1, x प्लस वाय अपॉन 3 इक्वल टू 1. हे झालं x अपॉन 1 प्लस वाय अपॉन 5 इक्वल टू 1, x अपॉन 3 प्लस वाय अपॉन 3 इक्वल टू 1. मग इथे पॉईंट्स काय येतील बघा. पॉईंट्स आर 1 0 अँड 0 5. इथे येणार आहे 3 0 and 0 3. ठीक आहे. याच्यानंतर लाईन्स ड्रॉ करणार आहोत. पॉझिटिव्ह साईडला जायचं आहे. x axis, y axis. इथे येणार आहे 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. आता इथे 1 0 पॉईंट हा झाला, 0 5 हा पॉईंट आहे. ह्या लाईनला ड्रॉ केल्यानंतर या लाईनची नॉन ओरिजिन साईड, कारण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू दिलेला आहे ना, नॉन ओरिजिन साईड म्हणजे इकडचा पोर्शन आहे. लाईनचं इक्वेशन आहे 5x प्लस वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5. इथे 3 0 0 3. This is nothing but x plus y greater than or equal to 3. Again, non-origin side means away from origin. त्यांनी देता आहे x is greater than 0, y is greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह एरिया दिलेला आहे. बरोबर आहे. x आणि y च्या फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे ही जी लाईन आहे ती इथून इथपर्यंतच येऊ शकते, याच्या पुढे नाही आपण जाऊ शकत, कारण इकडे x कसा होईल, निगेटिव्ह. बघा इकडचा कुठलाही पॉईंट घेतलात तर x निगेटिव्ह असेल, म्हणजे x इज इक्वल टू पॉझिटिव्हला ही बाउंड्री झाली ना. बरोबर आहे. तसंच ही लाईन जी आहे याच्या या साईडचंच पोर्शन हवं आहे आपल्याला, म्हणजे ही त्याची बाउंड्री झाली. आता आपल्याला y फक्त पॉझिटिव्ह हवं आहे. मी जर इकडेचा कुठलाही पॉईंट घेतला या लाईनवरचा तर y कसा येईल, निगेटिव्ह येईल, म्हणजे त्याच्यासाठी ही बाउंड्री झाली. ठीक आहे. आता आपल्याला जो पोर्शन हवा आहे तो हा वाला पोर्शन. ओके. मग आता याला नावं काय देणार तुम्ही. सपोज हा पॉईंट आपण ए घेतला, दॅट इज 3 0. हा पॉईंट बी घेतला, याचे कोऑर्डिनेट काढावे लागतील. हा पॉईंट सी येईल 0 5. फिजिबल रिजन इथे लिहिते. The shaded portion
ABC बाउंडेड एरिया नाही, अनबाउंडेड आहे, ओपन आहे, म्हणजे पुन्हा ए पॉइंट येणार नाही. नॉर्मली आपण कसं लिहितो ABC आणि पुन्हा इकडे येतो जर क्लोज असेल तर. पण आता हे क्लोज नाही आहे ना, बाउंडेड नाही आहे. शेडेड पोर्शन ABC रिप्रेझेंट्स फिजिबल रिजन with vertices. काय काय आहेत वर्टेक्स बघा, ए आहे, बी आहे आणि सी आहे. इकडे लिहिते आहे with vertices A 30, B and C 05. याच्यानंतर आपण काय करणार आहोत, झेडची जी व्हॅल्यू आहे ती सॉल्व करायला लागेल आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायला लागेल. बरोबर आहे. आता न्यूमेरिकल मध्ये झेड काय दिले बघा जरा. झेड इज इक्वल टू 7x plus y given z is equal to 7x plus y. So z at A, that is z at 30, it is nothing but 7 into 3 plus 0, that value is 21. Z at O, B आपण काढलाच नाही आहे ना. ओके. B is point of intersection of lines. काय लाईन आहेत त्या बघा जरा. माझ्या मते कन्स्टंटवाल्या दोनच लाईन आहेत, त्याच असणार आहेत. आता मी डायग्राम रफ केली आहे ना. 5x plus y equal to 5 and here it is x plus y equal to 3. सिंपल सबट्रॅक्शन केलं तुम्ही, y get cancel, 4x is equal to काय येणार आहे 2. that means x is equal to 1/2. x is equal to 1/2. Here if we substitute that value of x, 1/2 plus y equal to 3. So y equal to 3 minus 1/2. So y is equal to 5/2. B point is nothing but 1/2, 5/2. Clear? हे झाले B चे coordinates. Now find out Z. What is Z? That is 7x plus y. Now Z at A, that is Z at 30. 7 into 3 plus 0, that is 21. Z at B, that is 1/2, 5/2. 7 1/2 plus 5/2. 7 plus 5, 12/2, that is equal to 6. And Z at C, that is Z 0, 5. 7 into 0 plus 5, that is equal to 5. Okay? So minimum value of Z is this one, na? 5 at point C05. Okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन मिनिमायझेशनचाच क्वेश्चन आहे हा. सॉरी, इथे लिहायचं राहिलं माझं. मिनिमाइज. ठीक आहे. फर्स्ट कन्स्ट्रेंट काय दिली आहे बघा. 2x plus y equal to 7. Then 2x plus 3y equal greater than or equal to 15. Next is y is greater than or equal to 2. Here it is, after converting to equality, this become 2x plus y equal to 7. 2x plus y upon 7 equal to 1. Means x upon 7/2 plus y upon 7 equal to 1. Here that points are 7/2 and 0, 7. Okay. Now next, here it is 2x plus 3y equal to 15. 2x plus 3y upon 15 equal to 1. So x upon 15/2 plus y
15 upon 3 equal to 1. That means x upon 15 upon 2 plus y upon 15 upon 3 becomes 5 ना. तो इथे डायरेक्टली लिहिलं ते ही स्टेप नको लिहायला ना. ठीक आहे. म्हणजे इथले पॉईंट्स काय येणार आहे 15/2 अराउंड 7.5 ना and 0 5. And for this line it is y equal to 2, directly horizontal line A. Now next plots for this. Y-axis and this one is x-axis. 1 2 3 4 5 6 7 7.5 म्हणजे 8 पर्यंत जावं लागेल ना. 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. Scale लिहा 1 centimeter is equal to 1 unit. 7/2 means 3.5. 3.50 this point. 0.7 is this point. Draw this line. Now this equation becomes 2x plus y greater than or equal to 7. That means non-origin side. Next is 15/2 means 7.5 somewhere here and 0.5 is this point. Join these 2 points and draw that line. Okay, write equation. That is 2x plus 3y greater than or equal to 15. Non-origin side means away from origin. Now which portion is common from this both lines? So this portion, no? Only this portion. We need to use non-negativity restrictions. That means our required portion is only positive x values, positive y values. One more line is there. Y is equal to 3. I forgot. Y is equal to 2. I forgot completely. Okay, means not this portion. Is not required. Y is greater than or equal to means again non-origin side. So our required portion is positive x, this line, above this line, and next is above this line. आपल्याला इथे x axis ची गरज नाही. ठीक है? So shade this portion like this. What is next? So, इथे लिहू का? The common shaded portion. You write below the diagram, huh? Shaded portion. And then for this A, here it is B, and here it is C. Okay, A is point of intersection of these two lines. B is point of intersection of these two lines, and C. A, B, C represents feasible solution with vertices A, B
and C 0, 7. Okay. Now find out point of intersection. This one. For A कुठल्या दोन लाईन यूज करणार आहात? y इक्वल टू 2 and y इक्वल टू 2 and 2x plus 3y equal to 15. Y equal to 2 gives us 6 equal to 15. 2x is equal to 15 मधनं 6 गेले, राहिले किती? 9. So x is equal to 9 upon 2. Therefore A point is 9 upon 2 and 2. Okay. 9 upon 2 is 4.5 something. Now next point is for B. B is point of intersection of these two lines. That means 2x plus 3y equal to 15. And second line is 2x plus y equal to 7. Okay. Now on subtraction this get cancelled. Okay, this minus minus minus. Therefore 2y is equal to 15 minus 7 is 8. Y is equal to 4. Therefore 2x plus 4 equal to 7. So 2x is equal to 3. That means x is equal to 3 upon 2. So B is 3 upon 2 and 4. Okay. Now given Z is given as 8x plus 10y. Z at A. Z 9 upon 2. So 8 into 9 upon 2 plus 10 into 2. This value become 4. 4 9s are 36. 36 plus 20 become 56. Z at B. B is 3 by 2 to 4. So 4 into 3 by 2 plus 10 into 4. Hazala 2. 6 plus 40, that becomes 46. And Z is equal to C, na? Check that value. I think 7 होता ना? 0 7 सगळ्यात outer line जी होती. Z at C, Z 0 7 y ची जी लार्जेस्ट व्हॅल्यू त्या कन्स्टंट मध्ये होती ती 7 असणार आहे. 8 into 0 plus 10 into 7, that is equal to 70. Okay. आता इथे मिनिमम व्हॅल्यू काय आहे सांगा? 46 आहे, which is at this point B. Therefore Z has minimum value of 46 at point B 3 upon 2 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 7.4 मधलाच क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे. मिनिमायझेशनचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता इथे सगळ्यात आधी तर आपण कन्स्टंट लिहून घेतो. फर्स्ट कन्स्टंट इज x प्लस 2y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. नेक्स्ट कन्स्टंट आहे x प्लस 4y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. आणि थर्ड कन्स्टंट आहे 3x प्लस y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3. 3x प्लस y इक्वल टू 3. 3x plus y upon 3 equal to 1. So x upon 1 plus y upon 3 equal to 1. 1 0 आणि सेकंड पॉइंट आहे 0 3. ओके. इकडे काय x plus 4y is equal to 4.
x plus 4y upon 4 equal to 1, x upon 4 plus y upon 1, म्हणजे हे पॉईंट्स येतील 4 0 आणि इथे येईल 0 1. त्याच्यानंतर x plus 2y equal to 3, x plus 2y upon 3 equal to 1, x upon 3 plus y upon 3 upon 2, 2 upon 3 डिनॉमिनेटरला आल्यावर 3 upon 2 होईल ना. ठीक आहे, म्हणजे इथे जे पॉईंट्स आले ते काय आले 3 0 आणि 0 3 upon 2. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर मॅक्सिमम आपल्याला कितीपर्यंत जायचं आहे 4 पर्यंत आणि वाय ॲक्सिसवर मॅक्सिमम 3 पर्यंत. म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग जरा ग्राफवरच्या लाईन्स घेता येतील ना आपल्याला. स्केल थोडीशी अशी म्हणजे एकदम छोटा क्वेश्चन बघूया. तसंही छोटा येणार नाही आहे म्हणा, मॅक्सिमायझेशनचा क्वेश्चन नाही आहे तो, म्हणजे अनबाउंडेड एरिया आहे ना मिनिमायझेशनसाठी. इकडे येणार आहे एक्स ॲक्सिस 1 2 3 4, 1 2 3 4. 1 centimeter is equal to 1 unit. This one is y-axis. First 3 0 0 3 upon 2 means 1.5 here somewhere. Draw this line. Okay. Equation is x plus 2y greater than, मी वरच्या साईडला इक्वेशन लिहिते म्हणजे मला इथे फिजिबल रिजनचं स्टेटमेंट लिहिता येईल. Away from origin means upper portion. Okay, then 4 0 and 0 1, this line. Equation is x plus 4y greater than or equal to 4. ठीक है, then 1 0 and 0 3. This is 3x plus y greater than or equal to 3. Away from origin. ठीक आहे, स्केल काय लिहिली आहे तुम्ही 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेतलेली आहे. आता एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 म्हणजे एक्स पॉझिटिव्ह हवे, म्हणजे या रेषेच्या या साईडला नाही आपल्याला हे काय, या रेषेच्या वरचा पोर्शन. या जसं मिनिमायझेशनसाठी तुम्ही आतमध्ये बघता तसं मॅक्सिमायझेशनसाठी आउटसाईडचा बघायचा एरिया. ठीक, now this one. This portion. आता वर्टायसेस काय आहेत बघा, हा मी ए पॉईंट घेते विच इज 4 0. हा येईल बी पॉईंट माहीत नाही आहे, हा येईल सी पॉईंट माहीत नाही आहे. दिस वन इज डी पॉईंट विच इज 0 3. 4 कोऑर्डिनेट्स आलेत. ओके, नेक्स्ट द कॉमन शेडेड पोर्शन represents visible solution with vertices A 4 0, B माहित नाही आहे, C माहित नाही आहे, D 0 3. ओके, आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, बी अँड सी फाइंड आउट करायचे.
बी आणि सी फाइंड आउट करूया. फॉर बी इकडे घेते फॉर सी. बी साठी कुठल्या लाईन यूज करतोय? ह्या दोन लाईन्स ना. ह्या दोन लाईन्स म्हणजे कुठले इक्वेशन? हे वाले. एक्स प्लस 2y इक्वल टू 3 आणि एक्स प्लस 2y इक्वल टू 3, एक्स प्लस 4y इक्वल टू 4. ऑन सबट्रॅक्शन एक्स कट होईल, मायनस 2y मायनस 1 म्हणजे y इज इक्वल टू 1/2. एक्स प्लस 2 इंटू 1/2 इक्वल टू 3, एक्स प्लस 1 इक्वल टू 3 म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. मग याच्यावरून बी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आले? 2 1/2. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर सी, सी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतील? या दोन लाईन्स आहेत बरोबर. इथे 3x प्लस वाय इक्वल टू 3 आणि एक्स प्लस 2y इक्वल टू 3. हेच आहे ना. ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन. ओके. मग आता याला काय करायला लागेल बघा? याला इंटू 2 करायला लागेल आधी. म्हणजे हिअर इट बिकम 6x प्लस 2y इक्वल टू 6, एक्स प्लस 2y इक्वल टू 3, मायनस 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 हे कट झालं. 5x इज इक्वल टू 3 मीन्स एक्स इज 3/5. 3 या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून बघूया आपण. 3/5 प्लस 2y इज इक्वल टू 3. 2y इज इक्वल टू 3 मायनस 3/5. 15 मायनस 3 म्हणजे किती झाले? 12/5. सो y इज इक्वल टू 6/5. That means that C point is 3/5 and 6/5. ओके. ठीक आहे. आता z ची व्हॅल्यू गिव्हन z is equal to 6x plus 21y. Z at point A, which is at 4 0. 6 into 4 plus 0 म्हणजे झाला 24. Next value is Z at B, 2 1/2. So 6 into 2 plus 21 into 1/2. 6 2s are 12, 21/2 म्हणजे इथे येणार आहे 22 2s are 24 प्लस 21/2. बरोबर आहे. म्हणजे दिस बिकम 45/2. Z at C, C काय येणार आहे? 3/5, 6/5. 6 3/5, 21 6/5. प्लस हा झाला 6 112/5. 8 आणि 6 14. 1 2 3 4 144/5. ही व्हॅल्यू येईल अराउंड 22.5. हे येईल 5 10 5 8 45 8 अँड सेट ॲट डी. बीचे कोऑर्डिनेट काय आले होते? नेमका लॉफ केला तरी असेल लाईनवरनं लक्षात येईल. थ्री बाय 2 1 आणि 3. 3/2 1.5
डिवाइड बाय 4 करेन तेव्हा 1 आणि इथे डिवाइड करेन तेव्हा 3 म्हणजे 0 3 असणार आहे. 0 3. सो 6 into 0 plus 21 into 3 that is 63. मग मिनिमम व्हॅल्यू कुठे आली? ही वाली ना, बरोबर आहे. ते फक्त लिहायचं आहे आता. Therefore, final conclusion, Z has minimum value of 22.5 at B2 1/2. ठीक आहे. होमवर्कला मिनिमायझेशनचे 2 क्वेश्चन्स लिहून घेताय तुम्ही. इथे ग्रेटर दॅन आहे, पण या 2 कन्स्ट्रेंटला लेस दॅन आहे, त्यामुळे बघणार आहात, चेक करावं लागेल तुम्हाला की बाउंडेड एरिया बाउंडेड. आतापर्यंत कसं होतं की मॅक्सिमम बऱ्यापैकी बाउंडेड एरिया आला होता. मिनिमायझेशनचे 3 क्वेश्चन केले त्याला ओपन एरिया आला होता. इथे तुम्हाला चेक करावं लागेल कारण कन्स्ट्रेंट ज्या आहेत त्या मिक्स दिल्या. आतापर्यंत फक्त ग्रेटर दॅन होता, आता लेस दॅन पण आहे ना. इथे बघितलं तर ही ग्रेटर दॅन आहे, पण या 2 काय आहेत? लेस दॅन आहेत. 2x - y इज लेस दॅन, आणि त्याच्यातील ही ओरिजिन मधून पास होणारी लाईन आहे. याला तर तुम्हाला ठरवायचं आहे. ओके. नेक्स्ट मिसलॅनियस एक्सरसाइज जो आहे 7th लेसनचा, त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 8 बघताय. त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन दिली आहे की फॉर्म्युलेट अँड सॉल्व द फॉलोइंग LPP प्रॉब्लेम युझिंग ग्राफिकल मेथड. म्हणजे सगळ्यात आधी त्या थेरॉटिकल क्वेश्चनचं फॉर्म्युलेशन करायचे, त्याच्यानंतर ते ग्राफिकली सॉल्व करायचे आणि मॅक्सिमम प्रॉफिट किंवा मिनिमम कॉस्ट किती नंबर ऑफ आयटम्ससाठी येणार आहे तेवढं लिहायचे. त्यातला 8 क्वेश्चन काय बघा. ए कंपनी मॅन्युफॅक्चर्स बायसिकल अँड ट्रायसिकल, each of which must be processed through 2 machines A and B. Maximum availability of machine A and B is respectively 120 and 180 hours. Manufacturing bicycle requires 6 hours on machine A, 3 hours on machine B. Manufacturing a tricycle requires 4 hours on machine A, 10 hours on machine B. If profit are ₹180 for bicycle and 220 for tricycle, determine the number of bicycle and tricycle that should be manufactured in order to maximize profit. Okay. सुरुवातीचं काय घेतो आपण? Let x and y be the number of bicycles and tricycles respectively. Let P be the profit. मग इथे P काय? एका बायसिकल आणि एका ट्रायसिकलचा प्रॉफिट दिलेला आहे. बायसिकलसाठी 180 आणि ट्रायसिकलसाठी 220. 180x + 220y हे झालं इक्वेशन 1. गिव्हन डेटा can be represented as काय आहे बघा. इकडे देत आहे त्यांनी मशीन्स दिलेल्या आहेत, बरोबर आहे. त्यानंतर प्रोडक्ट आहेत आणि मॅक्सिमम अवेलेबिलिटी आहे. प्रोडक्टमध्ये बायसिकल आहे जे आपण x ने लिहितोय. इकडे ट्रायसिकल आहे जे आपण y ने लिहितोय. हे झाले प्रोडक्ट्स. इकडे आहेत मशीन्स आणि इकडे मॅक्सिमम अवेलेबिलिटी ऑफ टाइम. मॅक्सिमम अवेलेबिलिटी टाइम जे आहे जे अवर्समध्ये दिलेली आहे, बरोबर आहे. मशीन ज्या आहेत ए आणि बी लिहिलेलं आहे.
त्याच्यानंतर मॅक्सिमम अवेलेबिलिटी 180 आणि 120 दिले. एची 120 आहे, बीची 180 आहे. बायसिकलच्या मॅन्युफॅक्चरसाठी मशीन एला 6 आवर्स आणि मशीन बीला 3 आवर्स लागतील. ट्रायसिकल जे आहे त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी 4 आणि 10 लागणार आहे. बरोबर आहे हे. आता याच्यानंतर आपण कन्स्ट्रेंट लिहितोय. कन्स्ट्रेंट फॉर मशीन A is 6x plus 4y. मॅक्सिमम म्हटलंय म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यानंतर कन्स्ट्रेंट फॉर मशीन B is 3x plus 10y less than or equal to 180 as x and y are numbers of bicycles and tricycles. X is greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. बरोबर आहे. त्याच्यानंतर LPP फॉर्म्युलेशन इज काय असेल? मॅक्सिमाइज करायचं आहे ना. मॅक्सिमाइज P इक्वल टू 180x प्लस 220y सबसेक्ट टू 180 सबसेक्ट टू या कन्स्टंट लिहिल्या त्या 6x प्लस 4y लेस दॅन ऑर इक्वल टू 120, 3x प्लस 10y लेस दॅन ऑर इक्वल टू 180, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ठीक आहे. आता याचं सोल्युशन टोटल हे जर क्वेश्चन्स विचारले ना तर हे मॅक्सिमम प्रॅक्टिकलला विचारतात. प्रॅक्टिकलसाठी 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. मग इथे फॉर्म्युलेशनला 2 मार्क्स येतील आणि सोल्युशनला 3 मार्क्स येणार आहेत. असं युजली कसं असतं, फॉर्म्युलेशन 4 मार्क्ससाठी असतं, सोल्युशन सुद्धा 4 मार्क्ससाठी असतं. पण आता हे दोन्ही एकत्र केलेत ना. याच्यावरून आपण आधी ग्राफ काढून घेऊया. आता तुम्हाला एकत्र नाही ठेवता येणार आहे सगळं. ठीक आहे, लागेल तेव्हा तेव्हा बघतो. बघता येईल एकत्र. 6x प्लस 4y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 120. इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं, इक्वल टू 120. 6x प्लस 4y अपॉन 120 इक्वल टू 1. म्हणजे x अपॉन 20 झाला, y अपॉन 30 झाला, इक्वल टू 1. हे झालं पहिलं कन्स्ट्रेंट. दुसरं कन्स्ट्रेंट काय आहे बघा. 3x प्लस 10y इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू 180. 3x प्लस 10y इक्वल टू 180. 3x प्लस 10y अपॉन 180 equal to 1. So x upon 60, y upon 80 equal to 1. मग इथे पॉइंट्स काय आहेत बघा. 20 0 आणि 0 30. इकडे काय येणार आहे 60 0 and 0 80. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला ग्राफ काढावा लागेल. ग्राफसाठी 10 ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 घेऊया असेल. y ॲक्सिस आहे, x ॲक्सिस आहे. 1 2 3 4 5 6 10 20 30 40 50 60. इथे येणार आहे 10 20 30
40, 50. इथे काही 60, 0 आणि 0, 18 वाली लाईन इथे कुठेतरी असेल. ओके, मी सेकंड लाईन आधी घेतलेली आहे. आता इकडे लक्ष दिल्याप्रमाणे ही लाईन आहे. लेस दॅन म्हटला टुवर्ड्स ओरिजिन आणि लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 10y लेस दॅन ऑर इक्वल टू 180. इकडे 20, 0 आणि 0, 30 म्हणजे ही लाईन आहे. या लाईनसाठी सुद्धा टुवर्ड्स द ओरिजिन म्हणजे हा वाला पोर्शन. इकडे काय असणार आहे 3x पहिलं वाला आहे ना, 6x प्लस 4y लेस दॅन ऑर इक्वल टू 120 असेल. आता आपल्याला या दोन्ही रेषेसाठी अगदी पॉझिटिव्ह पोर्शन हवा आहे. फक्त पॉझिटिव्ह पोर्शन मार्क करायचं आहे म्हटल्यानंतर हा झाला एक्स पॉझिटिव्ह, हा येणार आहे इकडनं, बरोबर आहे. म्हणजे इथून पुढे एक्स निगेटिव्ह होईल, इथून खाली वाय निगेटिव्ह होईल. त्यानंतर हा पोर्शन येईल, हा पोर्शन येईल, हा एवढा पोर्शन कॉमन येणार आहे. आता बाउंडेड रिजन आला, हा झाला ओरिजिन, हा येणार आहे ए ज्याचे कोऑर्डिनेट 20, 0. बी काढावा लागेल आणि हा पॉईंट आहे सी ज्याचे कोऑर्डिनेट 0, 28. बरोबर आहे. याच्यानंतर फिजिबल रिजन लिहिणार आहोत आपण. द कॉमन शेडेड पोर्शन represents shaded, काय नाव आहे, O A B C अगेन O, represents visible region with vertices O 0, 0. याची खरी तर गरज नसते कारण काय व्हॅल्यू 0च येतात ना. 20, 0. बी माहीत नाही आहे, सी आहे 0, 20. ओके, आधी बी काढून घेऊया आणि मग पुढचं काम करूया. आता बी या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. फॉर बी कुठल्या दोन लाईन आहेत बघा, 6x प्लस 4y इक्वल टू 120 आणि दुसरी लाईन आहे 3x प्लस 10y इक्वल टू 180. सिम्पली याला इंटू 2 करूया म्हणजे हे इक्वेशन आलं 6x प्लस 4y इक्वल टू 120. हा झालं 6x प्लस 20y इज इक्वल टू 360. मायनस केल्यावर 6x कट होईल म्हणजे इथे येईल -16y आणि इथे येणार आहे 0, 4 आणि 2. बरोबर झालं. त्याच्यानंतर y इज इक्वल टू 240 अपॉन 16. 16 1 जा आणि 16 5 जा. ठीक आहे. आता एक्सची व्हॅल्यू करूया. 3x प्लस हा झाला 150 इक्वल टू 180. या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं आहे. 3x इज इक्वल टू 30 means x is equal to 10. Therefore B point is 10, 50. आता आपल्याला सगळ्या व्हर्टायसेसला व्हॅल्यूज काढायच्या आहेत पीच्या. आपण जो पी लिहिलेला आहे काय आहे बघा, पी इज इक्वल टू काहीतरी 220 होती एक व्हॅल्यू. एक मिनिट. एक व्हॅल्यू होती 180x प्लस 220. 180x प्लस 220y. ठीक आहे. आता पी ॲट ओरिजिन काय असेल 0, 0 म्हटल्यावर 0. इथे हा पॉईंट असाच क्लोज करायला घेतला आहे. तर पी ॲट ए पॉईंट आहे 20, 0. करेक्ट आहे ना. ठीक.
180 20 प्लस 0 म्हणजे ही व्हॅल्यू झाली 18 2 जा 36 आणि हे 2 0. P at B means 10 15. That value is 180 into 10 plus 220 into 15. हे झालं 1800. हा 0 is 33 33. इथे येईल 0 0 8 आणि 3 11 आणि 3 1 4 5. बरोबर आहे. नाउ P at C. C पॉइंट आहे 0 20 180 0 प्लस हे डायरेक्टच 0 लिहिते ना 220 into 20. आता आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे दिसते इथे 5100. Therefore company will get maximum profit of rupees 5100 for on manufacturing म्हणा on manufacturing. आता पॉइंट वगैरे नाही लिहायचा. ऑन मॅन्युफॅक्चरिंग एक्स काय रिप्रेझेंट करतं. आपण एक्स घेतावे बायसिकल घेतले आणि वाय घेतावे ट्रायसिकल घेतले. सो ऑन मॅन्युफॅक्चरिंग 10 bicycles and 15 tricycles. ओके. हे एवढं सगळं सोल्युशन कंप्लीट केल्यानंतर जे काही अलॉटेड मार्क्स असतील तुमच्या क्वेश्चनचे ते तुम्हाला मिळणार आहेत. आज आपण एवढेच क्वेश्चन्स करूया.